नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुशांत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या कम्प्युटर फंडामेंटल कोर्समध्ये. आतापर्यंत आपण कम्प्युटर फंडामेंटल कोर्समध्ये 4 फेजेस कंप्लीट केले. फर्स्ट फेज होता आपलं कम्प्युटर फंडामेंटल, ज्यामध्ये आपण कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बद्दल आयडिया घेतली. कम्प्युटर कशा प्रकारे वर्क करतो, इनपुट सिस्टम, आउटपुट सिस्टम, देन सिस्टम युनिट, या गोष्टी आपण बघितल्या. देन आपण बघितले की कम्प्युटर नेटवर्किंग कशा प्रकारे काम करत असते, म्हणजे एक सिस्टम दुसऱ्या सिस्टम सोबत कशा प्रकारे कम्युनिकेट करतो. देन आपण OSI मॉडेल, TCP मॉडेल्स हे बघितले. देन आपण IP ऍड्रेसेस बद्दल बघितले. सो हे आपण कम्प्युटर नेटवर्किंग मध्ये कव्हर केले. देन आपण थर्ड मॉड्यूल होतं आपलं ऑपरेटिंग सिस्टम, जिथे आपण ऑपरेटिंग सिस्टम कशा प्रकारे वर्क करतो, देन टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर, या गोष्टी आपण तिथे कव्हर केले. फोर्थ होतं आपलं जिथे आपण सी प्रोग्रामिंगचे बेसिक शिकले, जिथे आपण व्हेरिएबल्स म्हणजे काय असते, फंक्शन्स म्हणजे काय असतात. देन आपण डिफरंट टाइप्स ऑफ डेटा टाइप्स बघितले, जसं की इंटिजर्स, स्ट्रिंग्स, देन ॲरेज, या गोष्टी आपण तिथे बघितल्या. त्यानंतर आपण काही प्रोग्राम्स पण बघितले तिथे तयार करून. सो हे 4 सेशन आपले कंप्लीट झाले, 4 फेजेस कंप्लीट झाले. 4 फेजेस नंतर आपल्याला एवढी बेसिक नॉलेज आली की आपण सायबर सिक्युरिटीमध्ये एंटर करू शकतो. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, सायबर सिक्युरिटी लर्न करायचं असेल तर ते डायरेक्ट सायबर सिक्युरिटीवर येतात, पण त्यांना बेसिक क्लिअर नसते. सो आपण हे 4 फेजेसमध्ये ते कव्हर केले. आता आपण सायबर सिक्युरिटीकडे वळतोय. तर सायबर सिक्युरिटीमध्ये आजचं सेशन जे आहे आपलं सायबर सिक्युरिटीचं फर्स्ट सेशन आहे, जिथे आपण काय करणार आहोत बघा एकदा. जिथे आपण आजचा एजेंडा आहे आपलं, व्हॉट इज सायबर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी म्हणजे काय आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय. सायबर सिक्युरिटी आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण त्याच्यामधलं डिफरन्स ते आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. देन आपण बघणार आहोत फील्ड्स इन सायबर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटीमध्ये फील्ड्स कोणकोणते आहेत, देन आपण ते एक्सप्लेन करू. ते आपण बघणार आहोत हॅकिंग, व्हॉट इज हॅकिंग. लोकांना थोड्याशा मिसकन्सेप्शन असतात की हॅकिंग म्हणजे काय असते, सो आपण ते इथे कम्प्लीट करणार आहोत. देन आपण डिफरंट टाइप्स ऑफ हॅकर बघणार आहोत. देन हॅकिंग प्रोसेस म्हणजे एक एक हॅकिंग ऍक्शन जेव्हा परफॉर्म होते तेव्हा त्याला डिफरंट स्टेप्स मध्ये परफॉर्म केली जाते. तर ते आपण स्टेप्स इथे बघणार आहोत की समजा एका हॅकरने एक बँक अकाउंट हॅक केले, समजा एक सोशल मीडिया अकाउंट हॅक केले, तर ते हॅकिंग परफॉर्म करायच्या वेळी त्यांनी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केल्या असेल ते स्टेप्स आपण बघणार आहोत इथे. देन आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सायबर अटॅक्स, म्हणजे एक हॅकर किंवा एक सायबर सिक्युरिटी इंजिनियर कोणकोणते अटॅक्स परफॉर्म करू शकेल किंवा कोणकोणते अटॅक्स परफॉर्म करतात, ते आपण इथे बघणार आहोत टाइप्स ऑफ सायबर अटॅक्स मध्ये. देन आपण सायबर सिक्युरिटी अँड हॅकिंगचे टूल्स, इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी डिफरंट टाइप्स ऑफ गोष्टी आहे जे हॅकिंगचे प्रोसेस मी तुम्हाला सांगितले, त्याच्यामध्ये कोणकोणत्या टूल्स यूज केल्या जातात ते आपण इथे बघणार आहोत. सो आजचा अजेंडा हाच आहे की तुम्हाला सायबर सिक्युरिटी बद्दल एक इंट्रोडक्शन द्या. सो आपला आज फर्स्ट सेशन आहे. आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनसाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एकदा इन्फॉर्मेशन सिक्युरिटीला बोलून घेऊया. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी काय असते, तर आजचं सेशन आपलं सायबर सिक्युरिटीचं आहे. बट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी काय आहे आपण ते एकदा आयडिया आली तर आपल्याला सायबर सिक्युरिटी पण समजून येईल. सो इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इज अ अम्ब्रेला टर्म फॉर प्रॅक्टिसेस दॅट प्रोटेक्ट ऑल फॉर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन. हे बघा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे इथे. इट इज अ अम्ब्रेला टर्म फॉर प्रॅक्टिसेस दॅट प्रोटेक्ट्स ऑल फॉर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन. प्रत्येक प्रकारच्या इन्फॉर्मेशनला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा प्रोटेक्ट करण्याचं काम जे असते ते इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या आतमध्ये असते. ते तुमचा डिजिटल डेटा असू शकतो किंवा फिजिकल डेटा असू शकतो. डिजिटल डेटा म्हणजे तुमच्या फोन मधला, तुमच्या PC मधला जो डेटा असतो तो एक डिजिटल डेटा आहे. तर त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा त्यांना सिक्युअर करण्याची जी प्रोसेस असते, ठीक आहे, त्या गोष्टी. देन फिजिकल सिक्युरिटीमध्ये येते तुमचं डॉक्युमेंट्स, जे आपले फिजिकल कागदावर जे पेपरवर असतात त्या गोष्टींना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम. अँड इव्हन स्पोकन म्हणजे आता मी तुमच्यासोबत जशा प्रकारे बोलतोय ते एक प्रकारची इन्फॉर्मेशन झाली, ती सिक्युरिटी पण त्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये येते. ह्या गोष्टी कशापासून सिक्युअर केल्या जातात, ह्या गोष्टी सिक्युअर केल्या जातात अशा अनऑथराइज एक्सेस. अनऑथराइज म्हणजे समजा माझ्याकडे एक फोटो आहे, तो फोटो माझा आहे, तर तो फोटो दुसरा कोणी व्यक्ती यूज नाही केला पाहिजे, म्हणजे अनऑथराइज पर्सन ज्याच्याकडे परमिशन नाही आहे ते गोष्टी एक्सेस करण्याचं. सो ते तशा गोष्टी जे अनऑथराइज एक्सेस आहेत ना त्या गोष्टी. देन यूज, डिस्क्लोजर, डिस्ट्रप्शन अँड मॉडिफिकेशन म्हणजे माझ्याकडचा डेटा दुसऱ्यांनी कोणी एक्सेस नाही केला पाहिजे, त्याला कोणी यूज नाही केला पाहिजे, दुसऱ्याकडे कुणाला डिस्क्लोज नाही केला पाहिजे, म्हणजे माझ्याकडचा डेटा दुसऱ्याकडे डिस्क्लोज नाही झाला पाहिजे. देन डिस्ट्रप्शन म्हणजे डेटा डिलीट नाही झाला पाहिजे आणि डेटा चेंज नाही झाला पाहिजे. सो ह्या गोष्टी ज्या आहे इन्फॉर्मेशनच्या
त्या गोष्टी सगळ्या हँडल करण्याचं काम किंवा प्रोटेक्ट करण्याचं काम जे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये येत असते. सो इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचं मोस्टली काम काय असते, टू इन्शुअर द कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी अँड अवेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन ऍसेट्स. इन्फॉर्मेशन ऍसेट म्हणजे तुमचं जे फिजिकल डेटा असू दे किंवा डिजिटल डेटा असू दे. सो कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय असते, तुमचा जो डेटा असतो तो डेटा तुम्हीच यूज केला पाहिजे, दुसरा कोणी व्यक्ती यूज नाही केला पाहिजे. म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे तो डेटा तुमचाच आहे, दुसरे कोणी अनऑथराइज एक्सेस किंवा झाला नाही पाहिजे त्या डेटाचा. सो हे झालं कॉन्फिडेन्शियलिटी. इंटिग्रिटी म्हणजे असते तुमचा जो डेटा आहे तो तशाच फॉर्म मध्ये असला पाहिजे, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले नाही पाहिजे. ते असते इंटिग्रिटी म्हणजे डेटामध्ये काही चेंज नाही झाला पाहिजे. देन असते अवेलेबिलिटी म्हणजे तुमचा डेटा तुम्ही कधी पण एक्सेस केला पाहिजे, करू शकले पाहिजे. हे व्हेरीफाय करण्याचं काम किंवा प्रोटेक्ट करण्याचं काम जे असते ते आपल्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये येत असते. म्हणजे डिजिटल आणि फिजिकल डेटा त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये असते. अँड देन ते मोस्टली CIA म्हणतात त्याला, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी अँड अवेलेबिलिटी ऑफ डेटा. या डेटामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी असलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे जो डेटा आहे तो मी स्वतः यूज केला पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे त्या डेटामध्ये काही चेंज नाही झाला पाहिजे. अँड अवेलेबिलिटी म्हणजे मला पाहिजे त्यावेळी मी एक्सेस करू शकला पाहिजे किंवा माझं सिस्टमच एक्सेस नाही करून देत आहे, अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. सो हे झालं आपलं CIA ट्राईड. एक इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचा मेन फोकस असतो CIA ट्राईड. अँड देन आपलं आता सायबर सिक्युरिटी. ठीक आहे, सायबर सिक्युरिटी इज अ प्रॅक्टिस ऑफ प्रोटेक्टिंग कम्प्युटर्स, नेटवर्क, सर्व्हर्स, मोबाईल डिव्हाइसेस अँड डेटा फ्रॉम डिजिटल अटॅक्स. सो हे एक त्याची जनरल डेफिनेशन झाली. सो आपण याला असं समजू शकतो की सायबर सिक्युरिटी एक अशा प्रकारची प्रॅक्टिस आहे जिथे आपण गोष्टींना प्रोटेक्ट करतो. कोणत्या गोष्टी, ज्या गोष्टी इंटरनेटशी कनेक्ट होतात किंवा कनेक्ट होण्यास मदत करतात. समजा जसं की माझा मोबाईल आहे तो इंटरनेटशी कनेक्ट होतो, ठीक आहे, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम. देन माझं कॉम्प्युटर, PC, सर्व्हर्स ह्या गोष्टी इंटरनेटशी कनेक्ट होतात, त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या सायबर सिक्युरिटीचं असते. देन असते नेटवर्क्स. नेटवर्क काय आहे, इंटरनेटशी कनेक्ट होणार किंवा एक इंटरनेटच आहे तो एक प्रकारचा आपलं नेटवर्क्स. सो यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम तो असतो आपल्या सायबर सिक्युरिटीच्या आतमध्ये. म्हणजे सायबर सिक्युरिटी म्हणजे एक डिजिटल वर्ल्ड आहे जिथे सायबर सिक्युरिटी इंटरनेट आहे, इंटरनेटशी कनेक्ट होण्यास मदत करतात. अशा गोष्टींना आपण सिक्युअर करतो. टू डिफेंड डिजिटल ॲसेट अगेन्स्ट द मलिशियस सायबर थ्रेट्स लाईक हॅकिंग, मालवेअर अँड फिशिंग अटॅक. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे, ज्या गोष्टी डिजिटल आहेत. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी प्रत्येक गोष्टीला सिक्युअर करतो, ते डिजिटल असू दे, फिजिकल असू दे. पण सायबर सिक्युरिटी मोस्टली डिजिटल गोष्टींना सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो, जसे की इंटरनेटमध्ये ज्या गोष्टी कनेक्ट होतात किंवा कनेक्ट होण्यास मदत करतात, यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या सायबर सिक्युरिटीच्या आतमध्येच असते. सो आपलं नेक्स्ट टॉपिक आहे फील्ड्स इन सायबर सिक्युरिटी. जशा प्रकारे आपण बघितलं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सब ब्रांच म्हणजे सायबर सिक्युरिटी आहे. सो सायबर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी खूप मोठी ब्रांच आहे, त्याच्या आतमध्ये एक सायबर सिक्युरिटी आहे. सो सायबर सिक्युरिटीच्या आतमध्ये कोणकोणत्या फील्ड्स आहेत ते एकदा आपण बघूया. तर सायबर सिक्युरिटी जी आहे त्याच्यामध्ये येते नेटवर्क सिक्युरिटी, ऍप्लिकेशन सिक्युरिटी, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर्स, क्लाउड सिक्युरिटी अँड देन डिजिटल फॉरेन्सिक. सो नेटवर्क सिक्युरिटीमध्ये जे असते आपले जे लोकल नेटवर्क असतात किंवा वायर्ड एरिया नेटवर्क्स असतात त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम, त्यांच्या जे राउटर्स असतात, स्विचेस असतात, त्या गोष्टी ज्या असतात त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या सायबर सिक्युरिटीमध्ये येते. म्हणजे एक सायबर सिक्युरिटी आहे त्याच्यामधले हे त्यांचे ब्रांचेस आहे. म्हणजे तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन याच्यामध्ये करू शकता, नेटवर्क सिक्युरिटीमध्ये, ऍप्लिकेशन सिक्युरिटीमध्ये किंवा क्लाउड सिक्युरिटी, या काही फील्ड्स आहे जिथे आपण जाऊ शकतो. सो ऍप्लिकेशन सिक्युरिटीमध्ये असते तुमचे मोबाईल ऍप्स असतात किंवा वेबसाईट असतात, यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम जे असते ते आपल्या ऍप्लिकेशन सिक्युरिटीमध्ये असते. तर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर, एखाद्या ठिकाणी जर समजा काही परफॉर्म झाले असेल अटॅक समजा समथिंग, ठीक आहे, तिथे गोष्टी बघण्याचं काम किंवा तिथे सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम या आपल्या ऑपरेशन सेंटर इथे येते, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर इथे येते. देन आपलं क्लाउड सिक्युरिटी असते, ज्या गोष्टी AWS झाल्या, देन आपलं डिजिटल ओशन झालं, या ज्या क्लाउड सर्व्हिसेस प्रोव्हायडर आहेत त्यांना आपण सिक्युअर करतो या क्लाउड सिक्युरिटीच्या आतमध्ये. देन असं डिजिटल फॉरेन्सिक्स, जिथे कुठे सायबर अटॅक परफॉर्म होते त्या ठिकाणी खूप गोष्टी अवेलेबल असतात किंवा त्यांचे ट्रॅक्स असतात, त्यांना फाइंड आउट करणं, हे अटॅक कशा प्रकारे परफॉर्म झालं, या गोष्टी ज्या असतात त्या आपण डिजिटल फॉरेन्सिक्समध्ये आपण कव्हर करत असतो. सो तुम्ही जर सायबर सिक्युरिटीमध्ये जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या कोणत्या एका फील्डमध्ये जाऊ शकता.
तर बेसिकली माझी जी स्पेशालिटी आहे ती मी ऍप्लिकेशन सिक्युरिटीमध्ये आहे, जिथे मी वेबसाईट टेस्टिंगला परफॉर्म करत असतो. सो हे झालं आपलं सायबर सिक्युरिटीचे फील्ड आतमध्ये. सो ऍक्च्युली आता आपण बघितले इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बघितली, आपण सायबर सिक्युरिटी पण बघितलं, देन आपण बघितलं सायबर सिक्युरिटीच्या आतमध्ये जे फील्ड असतात ते पण आपण बघितले. बट आपण हे नाही समजलं की हॅकिंग काय असते. सो हॅकिंग काय आहे? हॅकिंग रेफर्स टू द ऍक्ट ऑफ बायपासिंग और ब्रेकिंग इनटू डिजिटल सिक्युरिटी सिस्टम्स अँड कम्प्युटर नेटवर्क्स. सो एकदा मी परत सांगतो, हॅकिंग काय आहे? हॅकिंग म्हणजे एक प्रकारची एक प्रोसेस आहे जिथे आपण काय करतो, डिजिटल सिस्टम कोणते? कम्प्युटर नेटवर्क्स अँड डिजिटल सिक्युरिटी, त्यांना ब्रेक करतो, त्यांना तोडतो. एक इलिगल वे आहे हा. हॅकिंग जो शब्द आहे तोच आहे की जे सिस्टम आहे आपल्याकडे त्यांना ब्रेक करतो, जे त्यांचं जे काम आहे, मेन काम आहे ते न करता त्याच्याकडून काहीतरी वेगळंच परफॉर्म करतो. जसं की एटीएमचं काम काय आहे? ते पैसे काढून देणं. पण तुम्ही एटीएम जर हॅक केला, हॅकिंग जर परफॉर्म केली त्याच्यावर, तर विदाउट पासवर्ड किंवा विदाउट ऑथरायझेशन तुम्हाला ते पैसे देऊन देईल किंवा ऑथेंटिकेशन शिवाय तुम्हाला ते पैसे देऊन देईल. हे हॅकिंग असते. म्हणजे एक सिस्टम आहे, त्याचं काम आहे की त्यांनी पैसे काढून देणं आफ्टर ऑथेंटिकेशन. बट तुम्ही जर हॅकिंग परफॉर्म केली त्या गोष्टीवर, त्या एटीएम वर, तर ते तुम्हाला विदाउट ऑथेंटिकेशन तुमचे पैसे काढून देईल. म्हणजे ते त्यांचं इंटेन्शन काहीतरी वेगळं आहे, बट हॅकिंग परफॉर्म केल्यानंतर त्याचं इंटेन्शन चेंज झालं. सो एक सिस्टम आहे माझ्याकडे, त्या सिस्टमचं मेन काम काय असते ते न करता काहीतरी वेगळंच अनइंटेन्शनल गोष्टी तिथे परफॉर्म होत आहे. जसं की तुम्हाला सांगितलं उदाहरणार्थ आता एटीएमचं, तशा प्रकारचं वेगळं असू शकते की Google.com आहे, तिथे आपण काय करतो, सर्च करतो. समजा कोणीतरी गुगलच्या मेन सर्व्हरला जर हॅक केलं असेल तर तिथे तुमचं सर्च रिझल्टच्या ऐवजी काहीतरी वेगळंच तिथे रिझल्ट दाखवू शकते. सो समजा की हॅकिंग अशी प्रोसेस आहे जिथे एक सिस्टम किंवा एका कम्प्युटर नेटवर्कला हॅक केला जातो आणि त्याचं इंटेन्शन जे होतं, म्हणजे त्याला काहीतरी परफॉर्म करायचं होतं, पण ते परफॉर्म न करता काहीतरी वेगळंच तिथे परफॉर्म होत आहे. तर अनइंटेन्शनल गोष्टी तिथे परफॉर्म होत आहे. सो ह्या गोष्टी आहे हॅकिंग मध्ये. दिस ऍक्शन स्पेसिफिकली टार्गेट्स डिजिटल ॲसेट्स, नेटवर्क्स लाईक नेटवर्क्स, कम्प्युटर्स, ऍप्लिकेशन्स अँड डेटा स्टोर्ड इलेक्ट्रॉनिकली. सो हॅकिंग एक अशी प्रोसेस आहे समजा की ते इलिगल आहे. मी डायरेक्ट सांगतो, हॅकिंग एक इलिगल गोष्ट आहे. पण हॅकिंगचे जे सब टाइप्स आहेत ना, त्याच्यामध्ये त्या गोष्टी लिगलाइज आपण केलेल्या आहे पुढे. सो हॅकिंग अशी प्रोसेस आहे जिथे एक सिस्टमला आपण टार्गेट करतो. टार्गेट केल्यानंतर त्या गोष्टी जे परफॉर्म केले नाही पाहिजे ते गोष्टी आपण तिथे परफॉर्म करतो. जसे की एटीएम सांगितलं तुम्हाला, एटीएम मधून तिथे पैसे काढायचे असते, बट कुणी जर एटीएम जर हॅक केलं तर ते विदाउट ऑथेंटिकेशन तुम्हाला ते पैसे काढून देईल, किंवा जे विदाउट ऑथेंटिकेशन ते पैसे दिले नाही पाहिजे तरी तो देत आहे तिथे, कारण की ते सिस्टम आता हॅक झालेलं आहे. सो हॅकिंग इज इलिगल डायरेक्टली. अँड देन आहे आपली टाइप्स ऑफ हॅकर्स. आता आपण बघितलं हॅकिंग काय असते. सो टाइप्स ऑफ हॅकरमध्ये काय असते, फर्स्ट आहे व्हाईट हॅट हॅकर. त्याच्यामध्ये काय असतो, तो कंपनीसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी काम करत असतो. इथिकल हॅकर्स म्हणतात त्याला. कंपनीसाठी काम करतात, ते काय करतात, सिस्टमला हॅक करतात किंवा वेबसाईटला हॅक करतात. त्याच्यानंतर ते एक रिपोर्ट तयार करतात की म्हणजे आपल्या सिस्टममध्ये इथे ते प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना अशा प्रकारे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे चांगले हॅकर्स आहेत जे कंपनीच्या सिक्युरिटी चांगली करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काम करत असतात. गव्हर्नमेंटसाठी पण काम करतात किंवा कंपन्यांसाठी किंवा त्यांची इंडिव्हिज्युअली पण काम करतात या लोक. तर हे झाले आपले व्हाईट हॅट हॅकर्स. देन आहे ब्लॅक हॅट हॅकर्स, ज्यांना आपण इलिगल हॅकर्स म्हणतो. यांचं मोस्टली काम असते कंपनीपासून डेटा चोरी करणं, त्यांना हार्म करणं. हे डेटा विकतात, डार्क वेबवर जाऊन डेटा विकतात. अशा प्रकारचे हे कामं करत असतात ब्लॅक हॅट हॅकर. हे इलिगल हॅकर्स असतात. अँड देन असते आपले ग्रे हॅट हॅकर्स. यांचं काम असते मिक्स असते, लिगल आणि इलिगल. व्हाईट हॅट हॅकर काय करतात, विथ परमिशन हॅक करतात सिस्टमला. अगोदर ते काय करतात, सिस्टमची परमिशन मागतात किंवा त्या ऍडमिनची परमिशन मागतात, मला तुमच्या सिस्टमला हॅक करायचं, किंवा ते परमिशन घेऊन हॅकिंग परफॉर्म करत असतात. आणि ब्लॅक हॅट हॅकर विदाउट परमिशन हॅकिंग परफॉर्म करतात. अशा प्रकारच्या हॅकिंगच्या गोष्टी असतात. टाइप्स ऑफ हॅकर मध्ये आपण या गोष्टी बघितल्या, व्हाईट हॅट हॅकर, ब्लॅक हॅट हॅकर आणि ग्रे हॅट हॅकर. अँड देन हॅकिंग प्रोसेस. सो आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आपण इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बघितले, सायबर सिक्युरिटी बघितले. सायबर सिक्युरिटी नंतर आपण बघितले की सायबर सिक्युरिटीचे फील्ड्स कोणकोणते आहेत, जिथे आपण 5 प्रकारच्या सिस्टम्स, 5 प्रकारच्या सबफील्ड्स बघितल्या.
आणि देन आपण बघितलं की हॅकिंग काय प्रोसेस म्हणजे आता काय आपण ते एक्सप्लेन करून घेऊया. सो हॅकिंग आता आपण पोहोचलोय, तर हॅकिंग परफॉर्म करायच्या वेळी हे अशा प्रकारच्या स्टेप्स इथे फॉलो होतात. 5 स्टेप्स फॉलो होतात. समजा एक एक हॅकिंग परफॉर्म झाली आहे एका सिस्टमवर, तर ती कशा प्रकारे परफॉर्म झाली असेल, तर आपण त्याचा आयडिया लावू शकतो इथे. सर्वात पहिलं तर इन्फॉर्मेशन गॅदरिंग. समजा एखाद्या सिस्टमला आपल्याला टार्गेट करायचं आहे, तर टार्गेटची आपल्याला अगोदर इन्फॉर्मेशन काढावी लागते. सिस्टम कुठे आहे, त्याची लोकेशन काय आहे, देन तिथे लोक किती काम करत असं हे जे इन्फॉर्मेशन असते एक बेसिक आयडिया देते आपल्याला की त्या सिस्टम कोणत्या प्रकारे वर्क करत असेल. सो आपल्याला फक्त त्याची आयडिया भेटते त्यांचे. समजा की एक सिस्टम आहे मुंबईला किंवा दिल्लीमध्ये आहे. मला त्या कंपनीला टार्गेट करायचं आहे. सो मी काय करणार त्याचे सोशल मीडिया जेवढे काही इन्फॉर्मेशन असणार ते गॅदर करणार. तर मी तिथल्या एम्प्लॉय सोबत बोलणार. हे जे असते सोशल इंजिनिअरिंग थ्रू मी तिथे जाऊन जाऊन तिथे भेट देणार. मला इन्फॉर्मेशन काढून घेणं. मी बेसिक इन्फॉर्मेशन काढून घेणार. तिथे सिस्टम कोणती आहे, तिथे वेबसाईट कोणते रन होत आहे अँड देन सॉफ्टवेअर कोणते रन होत आहे, या बेसिक इन्फॉर्मेशन तिथून काढून घेणार. जेणेकरून मी पुढचे जे अटॅक्स आहेत तिथे मी परफॉर्म करू शकेल. जे स्कॅनिंग आहे, गेनिंग एक्सेस आहे, हे मी तिथे परफॉर्म करेल. त्याच्यासाठी मला जे इन्फॉर्मेशन लागेल ती मी बेसिकली इथून इन्फॉर्मेशन गॅदरिंगमधून काढून घेईन. हे काढले त्याच्यानंतर मला एक आयडिया येणार की हा यार तो सिस्टम माझं त्या सिटीमध्ये आहे, या लोकेशनवर आहे, त्या कंपनीमध्ये एवढे लोक काम करतात, ते लोक हे सॉफ्टवेअर यूज करतात, त्यांच्या वेबसाईटची आयपी ॲड्रेस हे आहे. त्या गोष्टी मी बेसिकली काढून घेणार इन्फॉर्मेशन गॅदरिंग. त्यासाठी वेगवेगळे टूल्स असतात आपल्याकडे हॅकिंगसाठी. हॅकिंग मध्ये ते टूल्स आपण यूज करतो इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी. देन असतं स्कॅनिंग. आता स्कॅनिंग फेजमध्ये काय असते की आपल्याला जी वेबसाईट भेटलेली असेल किंवा जे सर्व्हर्स भेटलेले असेल त्या सर्व्हरला आपण स्कॅन करतो. स्कॅन केल्यानंतर आपल्याला माहिती होते की हा या सिस्टमवर हे पोर्ट्स ओपन आहे, हे सर्व्हिसेस रन आहे, त्यांचे व्हर्जन्स काय आहे, कोणतं ऑपरेटिंग सिस्टम यूज करतात, या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो किंवा आपल्याला भेटतात इथे स्कॅनिंगमध्ये. स्कॅनिंगसाठी आपण टूल्स यूज करतो. स्कॅनिंग परफॉर्म झाली देन असतं गेमिंग एक्सेस. स्कॅनिंग मध्ये काय झाल्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअर भेटले तिथे कोणते ड्रायव्हर्स किंवा कोणतं ऑपरेटिंग सिस्टम किंवा कोणते सॉफ्टवेअर तिथे रन होत आहे. आपण काय करतो आपण तिथे क्रिएट करतो आपले व्हायरसेस किंवा बग्स फाइंड करतो त्या व्हर्जन्स मध्ये. त्याच्यानंतर आपण तिथे करतो त्यांचं गेन करतो एक्सेस. ठीक आहे. जे आपल्याला सिस्टम्स भेटले तिथे, समजा माझ्याकडे तिथे विंडोज 10 किंवा लिनक्स एक ऑपरेटिंग सिस्टम तिथे रन होत होतं आपल्या टार्गेटच्या सिस्टममध्ये. मी ते फाइंड आउट केलं. तिथे बघितलं की त्यांच्याकडे कोणते तरी ओल्ड सॉफ्टवेअर्स आहेत. ठीक आहे. ओल्ड व्हर्जन्स आहेत त्यांचे. तर मला माहिती झालं तिथं ओल्ड व्हर्जन मध्ये अशा प्रकारची व्हलनरॅबिलिटी आहे ज्याला मी हॅक करू शकतो. सो मी त्याला हॅक करणार म्हणजे डायरेक्टली गेन करणार एक्सेस. ठीक आहे. आता मला त्या सिस्टमचा एक्सेस जेव्हा भेटला त्याच्यानंतर मी काय करणार मेंटेन करणार एक्सेस. म्हणजे माझं सिस्टम आणि त्याच्या सिस्टम मधलं कम्युनिकेशन ब्रेक नाही झालं पाहिजे. ठीक आहे. मी आता हॅक तर केलो पण आमचं एक कम्युनिकेशन चॅनल असलं पाहिजे जिथे मी डेटा पाठवणार किंवा डेटा घेणार. सो ह्या गोष्टी तिथे बघितल्या जातात मेंटेनिंग एक्सेस मध्ये. त्यासाठी आपण रूट किट वगैरे टाकतो म्हणजे सिस्टम आपल्यासोबत बॅकग्राऊंड मध्ये वर्क केलं पाहिजे, म्हणजे डेटा इथून तिथे गेला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी असतात मेंटेनिंग एक्सेस मध्ये आपण कव्हर करतो. आणि ते असते क्लिअरिंग ट्रॅक्स. लास्ट पेज मध्ये काय असते की जे आपण हॅकिंग परफॉर्म केली तर त्याच्या वेळी ना तिथे लॉग्स क्रिएट होतात. म्हणजे कोणीतरी आपल्या सिस्टम मध्ये आला, काहीतरी परफॉर्म केला, काहीतरी इन्स्टॉल केला, ह्या ज्या गोष्टी असतात त्या ट्रॅक्स मध्ये तिथे होतात. सो त्या ट्रॅक्स आपण इथे क्लिअर करतो. ट्रॅक्स क्लिअर करतो. अशा प्रकारे आपले पूर्ण स्टेप बनते हॅकिंग प्रोसेस आपण. ठीक आहे. जिथे आपण इन्फॉर्मेशन गॅदर केली कंपनीबद्दल किंवा टार्गेट बद्दल, त्यांना आपण बघितले की कोणत्या वेबसाईट रन होत आहे, सॉफ्टवेअर कोणते रन आहे, ह्या गोष्टी. त्यांना आपण त्याच्यासाठी एक व्हायरस क्रिएट केले किंवा त्यांच्या ओल्ड जे सॉफ्टवेअर असेल त्याच्यामधल्या व्हलनरॅबिलिटीला आपण टार्गेट केले आणि हॅक केले. अँड देन मेंटेनिंग एक्सेस जिथे आपण मेंटेन करतो आपलं कनेक्शन्स डेटा ट्रॅकिंगसाठी किंवा व्हायरस अपलोडिंगसाठी किंवा फाईल अपलोडिंगसाठी. देन करतो क्लिअरिंग ट्रॅक्स. म्हणजे जे काय आपण परफॉर्म केले त्यांचे एक जो लॉग्स फाईल्स असतात त्यांना आपण डिलीट करून टाकतो. अशा प्रकारची पूर्ण हॅकिंगची प्रोसेस असते. हे काही मेन सायबर अटॅक्स आहे जे परफॉर्म केले जातात मोस्टली, त्यांना इथे टाकलेलं आहे. फर्स्ट आहे फिशिंग. फिशिंग मध्ये काय असतं, एक हॅकर काय करतो, एक वेबसाईट बनवतो सेम इंस्टाग्राम. समजा आता Instagram.com ही वेबसाईट आहे, त्याच्यावर आपल्याला लॉग इन पेज दिसतो. ठीक आहे. सेम तशा प्रकारची वेबसाईट तो युजर बनवतो किंवा जो अटॅकर आहे तो बनवतो आणि त्याची लिंक म्हणजे युजरला पाठवतो. युजर काय करतो, युजर त्याला
ॲज अ नॉर्मल वेबसाईट म्हणून बघतो ना, त्याला समजत नाही, तेवढा आयडिया येणार नाही, कारण की तो एक्झॅक्ट वेबसाईट असेल Instagram सारखी. तो तिथे लॉग इन करतो आणि देन ते क्रेडेन्शियल काय असतात ते अटॅकरकडे पाठवले जातात. म्हणजे अशा प्रकारे तो एक फिशिंग असते. जशा प्रकारे आपण फिशिंग करतो, जिथे आपण चारा टाकतो. येस, तशा प्रकारचं ही अशी प्रोसेस असते, जिथे युजरला दाखवले जाते, की हां, तुम्ही बरोबर वेबसाईटवर आहात. तुम्ही इथे लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुमचा डेटा सिक्युअर जाईल, अशा प्रकारचं युजरला वाटते. पण ते अटॅकर काय करतो, त्याच्या जागी फेक वेबसाईट त्यांना पाठवतो, जे डेटा आपल्याला अटॅकरकडे जाते आता. सो हे झाले फेक ईमेल्स, फेक लिंक्स ज्या गोष्टी असतात ते फिशिंगमध्ये येतात. अँड देन ब्रूट फोर्स अटॅक. ब्रूट फोर्स अटॅकमध्ये काय असते, की लॉग इन आयडी जर आपल्याकडे असेल आणि पासवर्ड नसेल, तर ते पासवर्ड क्रॅक करण्यासाठी आपण ब्रूट फोर्स म्हणजे मल्टिपल करोडो लिस्टची पासवर्ड आपण टाकतो. समजा माझ्याकडे माझं युजर नेम आहे सुशांत@123, हा माझा युजर नेम आहे. समजा सुशांत@123 हा माझा जर युजर नेम असेल, बट माझा पासवर्ड मला माहिती नाही, अटॅकरला माहिती नाही. सो काय करणार तो त्यावेळी, करोडो पासवर्ड ट्राय करणार. एक युजर नेम आहे बट पासवर्ड तो करोड ट्राय करणार. त्या करोडो पासवर्ड पैकी एक पासवर्ड तर असू शकेल माझा. सो हा जो आहे तो पासवर्ड गेसिंग परफॉर्मन्स असेल असं. ब्रूट फोर्स अटॅकमध्ये आयडी असते किंवा पासवर्ड त्याला ट्राय केले जाते. सर असे इंस्टाग्राम अकाउंट हॅक होतात त्याच्यामुळे. अँड देन ज्या गोष्टी पासवर्ड लागतात त्या गोष्टी पण इथे परफॉर्म होतात. देन डीडॉस अटॅक, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस, वेबसाईट ट्रॅफिक ओव्हरलोड. इथे काय असते, की नॉर्मल वेबसाईटला मल्टिपल सिस्टमवरून रिक्वेस्ट पाठवल्या जाते. डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे डिस्ट्रीब्युटेड सिस्टम असतात, बॉटनेट म्हणतात त्यांना, बॉटनेट सारखं. जिथे काय असते, मल्टिपल सिस्टम मधून रिक्वेस्ट पाठवली जाते एका सिस्टमवरती. त्याच्यामुळे काय होते, वेबसाईट पूर्ण डाऊन होऊन जाते. वेबसाईट ट्रॅफिक ओव्हरलोड. ठीक आहे, हे झालं डॉस अटॅक. अँड देन असते मालवेअर्स, जसे की व्हायरस, वॉर्म्स, ट्रोजन्स, रॅन्समवेअर पण अशा प्रकारचा मालवेअर आहे, जो सॉफ्टवेअर असतो. सॉफ्टवेअरचं काम असते तुमच्या सिस्टम मध्ये जाऊन सॉफ्टवेअर असतात त्यांना खराब करून टाकणं, करप्ट करून टाकणं किंवा सिस्टम बंद करून टाकणं, हे आपलं मालवेअरचं काम असते. सोशल इंजिनिअरिंग एक हॅकरचं खूप मोठी पॉवर असं म्हणू शकता तुम्ही. सोशल इंजिनिअरिंग मध्ये काय असते, की तो जो पर्सन असतो त्याच्याकडून इन्फॉर्मेशन काढून घेतली जाते. ट्रिक करणं पीपल्सला, म्हणजे की त्याला कॉल करून त्याला सांगणं, की हा मी कंपनीमधून बोलतोय, माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मला त्या गोष्टी सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यासाठी तुमचं ईमेल आयडी असेल किंवा एटीएम कार्डचे डिटेल्स असेल, जे काही गोष्टी असेल त्यांना पाठवा, असं ते सांगितलं जाईल. सो हे झालं आपलं सायबर अटॅक्स. अँड देन आपण बघितलं की सायबर सिक्युरिटी आणि हॅकिंगसाठी टूल्स पण कोणते यूज होतात. सो इन्फॉर्मेशन गॅदरिंग, जे तुम्हाला सांगितलं हॅकिंग मध्ये फर्स्ट स्टेप असते, तिथं इन्फॉर्मेशन गॅदरिंग असते. तिथे आपण एनमॅप यूज करतो, हू इज, शोडन, या काही वेबसाईट्स आहे किंवा या टूल्स आहेत जिथे आपण यूज करतो. एनमॅप मध्ये नेटवर्क मॅपिंगसाठी यूज करतो. देन शोडन आहे, आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंग हे त्याच्यासाठी यूज केली जाते. देन वेब हॅकिंग म्हणजे वेबसाईट हॅकिंगसाठी आपण बबस्यूट, एसक्यूएल मॅप ह्या टूल्स यूज करतो. देन तुम्हाला सांगितलं पासवर्ड अटॅक करण्यासाठी आपण हायड्रा, जॉन द रिपर या यूज करतो टूल्स. आणि देन नेटवर्क अटॅकसाठी वायरशॉट, मेटास्प्लॉइट या काही टूल्स आहेत, आपण ते यूज करतो. सो अशा प्रकारचं आजचं सेशन होतं, जिथे आपण बेसिकली सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, हॅकिंग म्हणजे काय, ह्या गोष्टीचा फक्त ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. नेक्स्ट 4-5 सेशन मध्ये आपण प्रत्येक फेजला आपण परफॉर्म करणार, जसं की इन्फॉर्मेशन गॅदरिंग, देन स्कॅनिंग, गेनिंग एक्सेस, मेंटेनिंग एक्सेस आणि देन क्लिअरिंग लॉज. या 5 गोष्टी आपण नेक्स्ट 5 सेशन मध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये जे हॅकिंग आहे आपले 5 फेजेस, त्यांना तुम्हाला एक आयडिया भेटून जाणार, त्यांना परफॉर्म कसे करायचं, त्याच्यानंतर त्याचे टूल्स कोणकोणते यूज करायचे, ते आपण इथे कव्हर करणार आहोत. आय होप तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल किंवा काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला विचारू शकता. अदरवाईज आपण नेक्स्ट सेशनला तिथे डिस्कस करू. थँक्यू सो मच गाईज.